एका छोट्याशा गावात एक वृद्ध आजोबा राहायचे. घर होतं, पण घरात राहायला माणसं नव्हती. आजोबांचा मुलगा परदेशात होता. नातवंड मोठी झाली होती. प्रत्येक जण आपापल्या धावपळीमध्ये होतं. आजोबांकडे एक जुना मोबाईल होता. आजोबा रोज मोबाईल हातात घ्यायचे, त्यातले काही नंबर बघायचे आणि पुन्हा फोन बाजूला ठेवून द्यायचे. एक दिवस त्यांच्या शेजारचा एक छोटा मुलगा त्यांना विचारतो की आजोबा, रोज तुम्ही फोनमध्ये काय बघता? आजोबा बघतात त्याच्याकडे आणि म्हणतात की बाळा, कोणाचा फोन आलाय का ते एकदा चेक करतो. तर तो म्हणतो की आणि जर फोन नाही आला तर? आजोबा शांत होतात. परत हसून त्याला म्हणतात, नाही आला तर उद्या येईल. तो मुलगा घरी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबांचा फोन वाजतो. आजोबा धावपळीत जाऊन फोन उचलतात. तर समोरून आवाज येतो, आजोबा मी बोलतोय. तो फोन त्यांच्या मुलाचा नव्हता किंवा त्यांच्या नातवंडाचाही नव्हता. तो शेजारच्या त्या लहान मुलाचा होता. आजोबा म्हणतात, अरे तू कशासाठी फोन केलास? तर तो मुलगा म्हणतो, आजोबा कशासाठी नाही, फोन यावा म्हणून केला. आजोबा 2 मिनिटं शांत होतात आणि पुढच्या क्षणी म्हणतात की आज पहिल्यांदा मला फोनची वाट बघावी लागली नाही. कारण माहितीये? कारण त्या छोट्याशा स्क्रीनच्या पलीकडून एका लहान मुलाने एका वृद्ध माणसाचं एकटेपण दूर केलं होतं. कोणासाठी तरी काहीतरी जर करायचं असेल तर खूप काही मोठं करायची गरज नसते. कधी कधी फक्त एक फोन कॉल.